श्रीमद भागवत महापुराणे स्कंद 9 अध्याय 4 नाभाग आणि अंबरीषाची कथा. श्री शुक म्हणतात, नाभागाचा पुत्र नाभाग दीर्घकाळपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, बंधूंनो, आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही तुझ्या ईशापोटी वडिलोच तुला देत आहोत. तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला, तात माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्याला दिले आहे. वडील म्हणाले, मुला, तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस. अंगिरस गोत्राचे ते मोठे बुद्धिमान ब्राह्मण त्यावेळी एक यज्ञ करीत आहे, परंतु माझ्या विद्वान पुत्रा त्यांना प्रत्येक 6व्या दिवसाच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाही. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना 2 वैष्णव देव सूक्त सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून तू आता त्यांच्याकडे जा. आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातील उरलेले धन त्यांना दिले आणि ते स्वर्गात निघून गेले. नाभाग ते धन घेऊ लागला तेव्हा उत्तर दिशेने एका काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला, या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सर्व धन माझे आहे. नाभाग म्हणाला, ऋषींनी हे धन मला दिले आहे म्हणून माझेच आहे. यावरून तो पुरुष म्हणाला, आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे. तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवताचा भाग असेल, म्हणून ते धन महादेवांना मिळाले पाहिजे. नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हणाले, प्रभो, यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्राह्मण, मी मस्तक लवून आपली क्षमा मागतो. तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरा बोललास. तू वेदांताचा अर्थ जाणतोस. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेले माझा जो भाग आहे हे धन सुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि सायंकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो तो प्रतिभावात वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंताचा मोठा भक्त आणि विद्वान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मश्वास सुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही. राजाने विचारले, भगवान परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट झाले नाही. शुक म्हणाले, भाग्यवान अंबरीषाला सप्तदीपयुक्त पृथ्वी न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्याला या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित असे, कारण हे वैभव नाशिवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णावर आणि त्यांच्या भक्तावर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व माताच्या डिग्याप्रमाणे तुच्छ वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णाच्या चरणविंदामध्ये, वाणी भगवत गुणानुवर्णनामध्ये, हात हरिमंदिराच्या सेवाकार्यामध्ये आणि कान अच्युताच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुचकुंद मूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे, अंग प्रत्यंग भगवत भक्ताच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पलेल्या दिव्य मंजुरींच्या गंगामध्ये आणि जिभेला भगवंताला अर्पण केलेल्या प्रसाद सेवनाचे संकलन केले होते. त्याचे पाय भगवंताची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णाच्या चरणकमलात वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोग सामुग्री भगवंताच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंताच्या भक्तामध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून अशा प्रकारे भगवंताच्या सर्वात्मा तसेच सर्व
स्वरूप समजून त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष इंद्रातील भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवत भक्त ब्राह्मणाच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्या निधन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ, असित, गौतम इत्यादी आचार्याकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगिरस दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली होती. त्याच्या यज्ञामध्ये देवासह जेव्हा सदस्य आणि ऋषी बसत असत तेव्हा त्याच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्र आणि तसेच रूप असलेले ते देवासारखे दिसत असत. त्यांची प्रजा महात्म्यांनी गायलेल्या भगवंताच्या उत्तम चरित्राचे मोठ्या प्रमाणे कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्याच्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरीचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेण्याचे त्या प्रजेला सिद्धांतांना सुद्धा दुर्लभ अशी भोगसामुग्री आनंदित करू शकत नव्हती. तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तयोगी आणि प्रजापालकरूप स्वरूप त्यांनी भगवंताला प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आत्मशक्तींना त्याग केला. घर, स्त्रीपुत्र, बांधव, मोठमोठाले हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी सर्व काही संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवत भक्ताचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र दिले होते. एकदा त्याने आपल्यासारख्याच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी 1 वर्षापर्यंत 12 व्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने 3 रात्री उपवास केला आणि 1 दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. त्याने महाअभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्र, अलंकार, चंदन, वस्त्रमाला आदी इत्यादींनी त्याचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्ण काम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती. तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्याचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजने देऊन त्याच्या घरी 60 कोटी गायी पाठवल्या. त्या गायीची शिंगे सोन्याने आणि खुरांनी चांदीने मढवलेली होती. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गायी गरीब, तरुण, दिसायला सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्याची आज्ञा घेऊन व्रताची पाळणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले. त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वास मुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्म करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्माचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे 12 फक्त अर्धी घटिका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पाळण्यासंबंधी विचार विनिमय केला. तो म्हणाला, ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि 12 असेपर्यंत पाळणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो, फक्त पाणी पिऊन मी या व्रताचे पाळणे करतो असा निश्चय करून मनोभंग भगवंताचे चिंतन करीत अंबरीषाने पाणी पेला आणि हे परीक्षिता, तो दुर्वास मुनीच्या येण्याची वाट पाहत राहिला. आवश्यक नित्यकर्म पार पाडून दुर्वास मुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने राजाने पाळणे केले आहे हे ओळखले. त्यावेळी दुर्वास मुनींना भूक लागली होती. रागाने थरथर कापू लागले आणि भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले, राजमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणारा याचा नीचपणा तर पहा. हा कसला विष्णुभक्त. मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रण दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला. तात्काळ मी तुला त्याचे फळ दाखवतो असे म्हणत क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषाला मारण्यासाठी
त्याच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. ती प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. अग्नीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायाच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहून एक केशभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने फुंकारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पडू लागले. उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा त्याचप्रमाणे भगवंताने चक्र त्याच्याकडे पाठवले लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले तेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडपण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वास दिशा, आकाश, पृथ्वी, सप्त पाताळे, समुद्र लोकपालाने सुरक्षित केलेले लोक इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु तेथे जेथे ते गेले तेथे तेथे ते असहाय्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत आहे असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही तेव्हा ते अधिकच घाबरले आणि त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंताच्या त्या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणाले, 2 पराधाच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टीतील संपवतील आणि तेव्हाचे विश्व जाळून टाकणारी इच्छा करतील. त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल. मी आता भगवान शंकर, दक्ष, भृगू इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्याने बनवलेल्या नियमाने बद्ध आहोत. तशीच त्यांची आज्ञा शिरोमांद्य मानून आम्ही जगाचे हित करतो. त्याच्या भक्तांना द्रोह करणाऱ्या वाचवण्यास आम्ही असमर्थ आहोत. ब्रह्मदेवाने जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले तेव्हा भगवंताच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलास निवासी भगवान शंकरांना शरण गेले. श्री महादेव म्हणाले, ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मा देवासारखे जीव आणि त्यांच्या उपाधिभूत कोश तसेच त्याप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीसे होतात, त्याचप्रमाणे आमच्यासारख्या हजारो गोते खात राहतात. त्या प्रभूच्या काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. मी, सनतकुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिल देव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सर्वेश्वर असे आम्ही सर्वजण भगवंताची माया जाणू शकत नाही, कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र आणि विश्वेश्वराचे शास्त्र आहे. आम्हाला याचा प्रतिकार करण्यात येणार नाही. आपण त्यांना शरण जावे व भगवंतच कल्याण करते. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंताच्या परमधामाला वैकुंठात गेले. तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंताच्या चक्राच्या आगीने होरपळलेला दुर्वास थरथर कापत भगवंताच्या चरणांवर पडले. ते म्हणाले, हे अच्युता, हे अनंता संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो, विश्वाचे जीवनदाता, मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपण परमप्रभाव जाणल्या कारणानेच मी आपल्याला प्रिय भक्ताला अपराध केला आहे. प्रभो, आपण मला त्यापासून वाचवा. आपल्या नावाचा उच्चार करणारे नरकातील जीवसुद्धा मुक्त होतात. भगवंत म्हणाले, हे ब्राह्मणा, मी सर्वथे भक्तांचा अधीन आहे. मला जराही स्वातंत्र्य नाही. मला सज्जन भक्ताचे माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्राह्मण, माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधू स्वभावाची भक्तांना सोडून मी मला स्वतःलाच इच्छित नाही. मी की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाहीत ते भक्त स्त्री, गृह, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक हे सर्व सोडून फक्त मला शरण आले आहेत. त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रिया आपल्या पतिव्रत्याचे सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतले. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेला स्वतःला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फल स्वरूप जेव्हा त्यांना सौलोक्य, स्वारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात तेव्हा ते त्यांचासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कलिगतानुसार नष्ट होणाऱ्या वस्तूची काय किंमत? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, मी तुला एक उपाय सांगतो. त्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे. त्याच्याकडूनच तू जा. निरपराध साधूचे अनिष्ट करणाऱ्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्यालाच अमंगल होते. तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणाचे कल्याण
करण्याची साधन आहे. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलट फळ देऊ लागतात. ब्राह्मण तुझे कल्याण असो. नाभाग नंदन परम भाग्यशाली राजा अंबरीशाकडे जा आणि त्याची क्षमा माग, तरच तुला शांती. गोपाळ कृष्ण भगवान की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये